अजित पवार अनंतात विलीन. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवारांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अजितदादा परत या, कार्यकर्त्यांचा आक्रोश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंसह नेत्यांकडून अजित पवारांना श्रद्धांजली. दादांना निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला. अजूनही विश्वास बसत नाही. अजित पवारांना लोकसभेत श्रद्धांजली वाहिलेला फोटो सुप्रिया सुळेंनी स्टेटसला ठेवला. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. अजित पवारांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांच्या भावना. विमान अपघातात महाराष्ट्रानं अजित पवारांना गमावलं. अजित पवारांच्या विमान अपघाती निधनावर मोदींकडून शोक व्यक्त. शरद पवारांना फोन करत मोदींकडून सांत्वन. फक्त बारामतीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखी परिस्थिती. अजित पवारांच्या निधनानंतर सुरेश धस यांची भावना. अजित पवार कर्मठ राजकारणी. गोपीनाथ मुंडेंप्रमाणेच अजित पवारांचं जाणं महाराष्ट्रासाठी वेदनादायी. हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. धीरज देशमुख आणि रितेश देशमुखांकडून काटेवाडीत अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन. महाराष्ट्रानं लाडका दादा गमावला. दादांचं सगळीकडे लक्ष असायचं. धीरज देशमुखांकडून भावना व्यक्त. अनिव्वळ अपघात, यात राजकारण नाही. अजित पवारांच्या मृत्यूवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया. महाराष्ट्राचं झालेलं नुकसान कधीही भरून निघणार नाही. शरद पवारांकडून शोक व्यक्त. अजितदादांचा अपघात हा महाराष्ट्रावर झालेला आघात. विमान अपघाताचा तपास झाला पाहिजे. संजय राऊतांची मागणी. अजित पवारांच्या मृत्यूवर राजकारण करू नका. ममता बॅनर्जींचा राजकारणाचा स्तर खालावलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. ममतांकडून अजितदादांच्या घातपाताचा संशय व्यक्त. ममता बॅनर्जींची बुद्धिभ्रष्ट झाली आहे. राजकारण करण्याचा दिवस नाहीये. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ममता बॅनर्जींच्या घातपाताच्या वक्तव्यावर बावनकुळेंची टीका. बारामतीतील विमान अपघातात क्रू अटेंडर पिंकी माळीचाही मृत्यू. मुंबईतील वरळीत पिंकी माळीवर अंत्यसंस्कार. पायलटनं अपघातापूर्वी इमर्जन्सी मेडे कॉल दिला होता. पायलटनं परिस्थिती बघून सर्व निर्णय घेतल्याचं दिसून येत आहे. एव्हिएशन एक्सपर्ट विशाल बांग यांची प्रतिक्रिया. विमान अपघाताच्या तपासासाठी सिव्हिल एव्हिएशनचं पथक बारामतीत. फॉरेन्सिक टीमकडून अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी. विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला. अजित पवारांच्या निधनानंतर राज्यभरात ठिकठिकाणी बंदची हाक. बंद पाळत व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून अजित पवारांना आदरांजली. उद्धव ठाकरेंकडून बारामतीत पवार कुटुंबाची भेट. अजित पवारांच्या मृत्यूनंतर ठाकरेंकडून पवार कुटुंबाचं सांत्वन. अपघात झालेल्या विमानाचा घिरट्या घालतानाचा व्हिडिओ समोर. व्हिडिओ जळगाव सुपेतील मुलीनं मोबाईलमध्ये शूट केल्याची माहिती. काही वेळातच विमानाचा अपघात झाल्याचं वृत्त. सोन्याची 2 लाखांकडे वाटचाल. सोनं 13,000 तर चांदी 22,000 महागली. जीएसटीसह सोनं 1,82,000 तर चांदी 4,01,700 रुपयांवर. यूजीसीच्या नव्या नियमांवर सुप्रीम कोर्टाची स्थगिती. नव्या नियमांमध्ये भाषेची अस्पष्टता. 2012 मधील नियम लागू राहणार. 19 मार्चपर्यंत सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारकडून उत्तर मागितलं. म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेतील मुंबईतील घरांसाठी फेब्रुवारीत जाहिरात प्रसिद्ध होणार. वाढीव रेडी रेकनर आणि देखभाल खर्चाच्या समावेशामुळे घरांच्या किमतीत वाढ होणार. 1 फेब्रुवारीपासून पश्चिम रेल्वेवर लोकलच्या 4 अतिरिक्त फेऱ्या धावणार. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वेचा निर्णय. 12 डब्यांच्या 4 नॉन एसी लोकलची सेवा सुरू होणार असल्याची माहिती. ठाण्यातील घोडबंदरपासून किसननगरपर्यंत उद्या पाणी बंद. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासांचा शटडाऊन असल्याची माहिती. कोलंबियामध्ये विमान लँडिंग होण्याआधीच क्रॅश अपघातात 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती.